खेकडे साफ करण्यापासून ते खेकड्याचा रस्सा बनवण्यापर्यंत सगळं आपल्याला डिटेल एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा. तर आज आपण खेकड्याचा रस्सा आणि खेकडे साफ कसे करायचे ते आज इथे आपण बघणार आहोत. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 1 किलो हे खेकडे घेतलेले आहेत. आता आपण सुरुवातीला हे खेकडे कसे साफ करायचे ते बघूया. आता 1 किलो खेकडे घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे खेकडे सुरुवातीला स्वच्छ करून घ्यायचे आहेत. आता खेकड्यामध्ये घाण भरपूर असते, त्यामुळे आपल्याला हे 7 ते 8 वेळा कमीत कमी हे स्वच्छ करावे लागतात. आता हे मोठमोठे खेकडे जे आहेत ते आपण साईडला करून घेऊया आणि जे खेकड्याचे पाय आणि जे नांगे असतात ते देखील आपण साईडला करून घेऊया, म्हणजे साफ करण्याला थोडं आपलं सोपं पडतं. अशा पद्धतीने मी हे खेकडे जे आहेत ते बाजूला केलेले आहेत आणि त्याचे पाय आणि जे नांगे असतात ते देखील बाजूला केलेले आहेत. आता एक एक खेकडा आपण साफ करून घेऊया. तर खेकड्याला जी ही अशी पाठीमागे शेपूट असते ती शेपूट कट करायची आणि त्यानंतर बरोबर मध्ये त्याच्या प्रेस करून घ्यायचं, म्हणजे खेकड्याचे 2 भाग तयार होतात. म्हणजे त्याची जी कवटी असते ती कवटी आपल्याला लगेच मधोमध प्रेस केल्यानंतर कवटी बाजूला होते आणि खेकड्याचा जो व्हाईट भाग असतो म्हणजे पांढरा जो भाग असतो तो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि आपल्याला जी कवटी असते ती कवटीवरची टाकून द्यायची. आता या खेकड्याच्या व्हाईट भागामध्ये भरपूर घाण असते, त्यामुळे आपल्याला हे स्वच्छ करून घ्यायचं आहे. तुम्ही चाकूने अशा पद्धतीने घाण काढू शकता किंवा खेकड्याचं जे पाय किंवा नांगा असतो त्याच्या देखील मदतीने तुम्ही अशा पद्धतीने हे खेकडे पूर्णपणे साफ करून घेऊ शकता. अशा पद्धतीने मी इथं खेकडे सगळे मी फोडून साफ करून घेतलेले आहेत. आता हे पूर्णपणे साफ झालेले नाहीत. आता आपल्याला हे अजून 7 ते 8 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. जोपर्यंत हे पाणी स्वच्छ आपलं दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे 7 ते 8 वेळा हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी सगळे खेकड्यांचे वरचे कवच जे आहेत ते सगळे काढून घेतलेले आहेत आणि याच्या मधला भाग पूर्णपणे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. आणि खेकड्याचे जे पाय आणि नांगे असतात ते देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत. चुकून यामध्ये काही घाण वगैरे राहिली किंवा ह्याला माती वगैरे चिकटून जर याच्या नांग्यामध्ये बसलेली असेल तर ती देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे. म्हणून पूर्णपणे आपल्याला हे 7 ते 8 वेळा जोपर्यंत आपलं हे पाणी एकदम असं पांढरं स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत. नांग्यामध्ये अशा पद्धतीने मध्ये माती चिकटून बसलेली असते, त्यामुळे हाताने थोडंसं अशा पद्धतीने हे चांगलं साफ करून घ्यायचं. आता इथं खेकडे मी सगळे हे साफ करून त्याचे पाय, नांगे आणि खेकडे सगळे बाजूला करून घेतलेले आहेत. आता रस्सा करण्यासाठी आपल्याला हे बारीक जे नांगे आहेत ते लागणार आहेत. त्यामुळे याची नांग्याची जी खालची टोके जे असतात ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. नाहीतर मिक्सरमध्ये जर आपण बारीक करताना ती नांगे सापडली तर आपला मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला ही टोके कट करून घ्यायचे आहेत आणि जे पाय आहेत ह्याचे पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने भाग करून घ्यायचे आहेत. इथं मी असे सगळे हे पाय मोडून घेतलेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे आपल्याला हे पाय आपल्याला यामध्ये नांगे घालून घ्यायचे आहेत आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला आपण हे बारीक करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे आता आपण एका भांड्यामध्ये आपण हे सगळं काढून घेऊया. आणि अशा पद्धतीने सगळे पाय आपल्याला किंवा नांगे हे बारीक करून घ्यायचे आहेत. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे सगळं नांगे किंवा पाय आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत. आणि आता याच्यापासूनच आपल्याला रस्सा बनवायचा आहे. आता तळाला पायाचे सगळे कवच खाली तळाला बसतात, त्यामुळे आपल्याला हे वरवरचे जे पाणी आहे ते रश्श्यासाठी वापरायचं आहे. तर हे पाणी आपण वरचे पाणी जे असते ते आपण एखाद्या भांड्यामध्ये पुन्हा साईडला काढून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकताय की खाली आपल्याला याचे कवच सगळे असे खाली आपल्याला जाऊन बसतात. हे बघा अशा पद्धतीने हे कवच जे आहेत हे आपल्याला टाकून द्यायचे आहेत आणि ह्या पाण्यापासूनच आपल्याला रस्सा बनवायचा आहे. जर गरज वाटली तर तुम्हाला रस्सा यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता. आता मसाला करून घेऊया. यासाठी इथं मी तीळ, खोबरं, आलं, लसूण, धने, जिरे आणि थोडासा खडा मसाला घेतलेला आहे. आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथं मी सुरुवातीला कोरडा मसाला भाजून घेतलेला आहे, म्हणजे तीळ, जिरं, धनं आणि खडा मसाला जो होता तो भाजलेला आहे आणि त्यानंतर खोबरं, आलं, लसूण भाजून घेतलेलं आहे. आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करताना थोडी कोथिंबीर देखील यामध्ये घालून घ्यायची आणि थोडं पाणी घालून अशा पद्धतीने आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे. आता फोडणीसाठी भांड्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल 2 ते 3 चमचे घातलेलं आहे. यामध्ये थोडंसं जिरं आणि 1 तमालपत्र घालून घेतलेलं आहे. सोबतच एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे आणि एक अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. आणि आता आपल्याला कांदा हा थोडा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता कांदा भाजत आला की इथं मी 1 टोमॅटो वापरलेला आहे मीडियम साईजचा, तो देखील थोडासा आपल्याला
1 मिनिटभर थोडासा परतून घ्यायचा आहे. आता त्यानंतर टोमॅटो थोडा शिजत आला की आता आपल्याला यामध्ये थोडीशी मी कसुरी मेथी घालून घेणार आहे. एक अर्धा चमचा कसुरी मेथी घातलेली आहे आणि ते देखील थोडीशी मिक्स केल्यानंतर 1 चमचा इथं मी आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवलेली होती ती देखील 1 चमचा यामध्ये घालून घेतलेले. आता हे छान असं मिक्स केल्यानंतर आता आपल्याला यामध्ये चवीनुसार तिखट घालून घ्यायचं आहे. इथं मी मोठे साधारण 1-2.5 चमचे मी इथं तिखट वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. आता तेलामध्ये तिखट मिक्स केल्यानंतर आता आपण बारीक केलेलं जे वाटण होतं ते वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला 1 मिनिटभर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा तेलामध्ये मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. साधारण 1-2 मिनिट आपल्याला असंच हे तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर यामध्ये साधारण 1 चमचाभर मी गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि पुन्हा याला छान असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही याला तेल असं छान सुटलेलं आहे. आता थोडंसं यामध्ये म्हणजे वाटीभर पाणी घालायचं आणि आपल्याला मसाला एक लो गॅसवर आपण 1-2 मिनिट फक्त याला मसाला पाण्यामध्ये थोडासा शिजवून घेऊया. एक झाकण ठेवून लो गॅसवर 1-2 मिनिट फक्त शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान असा कट आलेला आहे. आता आपण या स्टेजला जे आपण खेकड्याच्या पायाचे जे पाणी काढलं होतं ते पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जर रस्सा जास्त करायचा असेल तर तुम्ही पाणी थोडंसं यामध्ये गरम पाणी यामध्ये घालू शकता. आता वरून मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता या रश्श्याला आपल्याला उकळी काढायची आहे. गॅस फुल्ल करून आपण या रश्श्याला एक उकळी काढूया आणि उकळी आल्यानंतर आता यामध्ये आपण साफ केलेले खेकडे आणि जे मोठे मोठे नांगे होते ते नांगे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे. आणि रस्सा करण्यासाठी जे पाणी केलं होतं ते आपण जे बारीक पाय होते त्या पायाचे आपण फक्त पाणी ते काढलं होतं आणि खेकडे आणि नांगे आपल्याला या रश्श्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. आणि हे खेकडे शिजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही. 8 ते 10 मिनिटातच हे छान असं शिजतात. याला अजिबात वेळ लागत नाही. जसा मासा पटकन शिजतो त्याच पद्धतीने खेकडे देखील पटकन शिजतात. याला फक्त थोडीशी वाफ लागली की खेकडे लगेच शिजतात. एक जवळजवळ आता 8 ते 10 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय की आपलं खेकडे इथं छान हे शिजलेले आहेत. आणि त्यानंतर आता आपण गॅस बंद करणार आहे आणि आता हा रस्सा आपण एखाद्या बाउलमध्ये याला काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता की खेकडे साफ करण्यापासून ते खेकड्याचा रस्सा करण्यापर्यंत मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण खेकडे साफ करण्यासाठी जास्त वेळ लागतो पण खेकड्याचा रस्सा बनवण्यासाठी वेळ लागत नाही. फक्त ते साफ करण्यासाठी जास्त वेळ लागतो कारण त्यामध्ये घाण भरपूर असते आणि तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी सगळं क्लिअर केलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील खेकड्याचा रस्सा नक्की करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.